नमस्कार मित्र हो, आपण शेतकरी आहात आणि आपल्याला सौर कृषी पंप अनुदानावरती घ्यायचा आहे. तर 90 ते 95% अनुदानावरती कुसुम सोलार पंप योजनेत आपण नवीन नोंदणीही करू शकतात. तर आपल्याला यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करायचा आहे. अर्ज करताना आपल्याला फक्त येथे 6 रुपयाचे पेमेंट हे करायचे आहे. त्यानंतर तुमची यामध्ये जर निवड झाली तर तुम्हाला यामध्ये लाभार्थी हिस्सा, आपण जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 10% आणि अनुसूचित जमातीच्या अर्जदाराकडून यामध्ये 5% लाभार्थी हिस्सा हा भरावा लागणार आहे. तर कशा पद्धतीने तुम्हाला हा अर्ज करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ हा मित्र हो शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्याला येथे महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी आपल्याला येथे क्लिक करायची आहे आणि याची जी काही लिंक आहे ही लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपण डायरेक्ट येथे येऊ शकता. येथे आल्याच्या नंतर आपल्याला येथे एक सूचना ही येथे दाखवली जात आहे. तर ही सूचना आपण एकदा येथे वाचून घ्या. त्यानंतर मी इथे क्लोज करतो. त्यानंतर आपल्याला इथे नवीन पारेषण विहिरीत सौर पंपासाठी अर्ज व सध्याचे डिझेल पंप ऐवजी सौर पंप मागणी. त्याचप्रमाणे इथे आपल्याला इंग्लिश आणि मराठी या 2 भाषा दाखवल्या जात आहे. आपल्या पसंतीने आपण कोणतीही एक भाषा आपण इथे निवडून घ्या. तर मी येथे मराठी ही भाषा निवडलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे सुरक्षित गावांची यादी, या सुरक्षित गावांच्या यादीत जर आपल्या गावाचे नाव असेल तर आपण इथे डिझेल पंप वापरत नाही हे ऑप्शन आपल्याला इथे निवडायचे आहे. आणि जर सुरक्षित गावाच्या यादीमध्ये आपल्या गावाचं नाव नसेल तर आपण येथे डिझेल पंप वापरत आहोत तर येथे यस हे ऑप्शन आपल्याला इथे निवडायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे सध्याच्या पंपाचा ऊर्जा स्रोत इथे पर्याय दिलेला आहे. तर आपल्याला इथे खाली डिझेल, त्यानंतर हे जे काही हमीपत्र आहे हे हमीपत्र आपण एकदा वाचून घ्या. त्यानंतर येथे होय आणि येथे सबमिट करा. त्यानंतर आपल्याला इथे सध्याचा पंप प्रकार हा विचारला जातो. त्यानंतर येथे सध्याचा पंप उपप्रकार हा विचारला जातो. तर हे जे काही ऑप्शन आहे ही माहिती भरण्याची आपल्याला आवश्यकता नाही. तर येथे वर्षाला लागणारे डिझेल लिटरमध्ये हे पण भरण्याची आवश्यकता नाही. जे रेड स्टार मार्क आहे ती माहिती भरवणे आपल्याला कंपल्सरी आहे. त्यानंतर आपल्याला येथे अर्जदाराची वैयक्तिक व जमीनविषयक माहिती येथे फिलअप करायची आहे. तर आपल्याला इथे आधार कार्ड क्रमांक हा टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपले राज्य इथे ऑटोमॅटिक दाखवेल जसे की महाराष्ट्र. त्याच्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला तालुका निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपले गाव हे निवडायचे आहे. जिल्हा, तालुका, गाव निवडल्याच्या नंतर आपल्याला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे जात वर्गवारी, तर यामध्ये SC ST ओपन जे असेल ते आपण इथे निवडून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे ईमेल ID टाका किंवा तो कंपल्सरी नाही. त्यानंतर इथे नवीन ऑप्शन इथे आपल्याला इथे पाहायला मिळत आहे की वनपट्टे धारक. तर आपण इथे होय जर केलं तर आपण येथे पाहू शकतात की आपल्याला मी घोषित करतो की माझी शेतजमीन वनपट्ट्या अंतर्गत येत असून मला महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत प्रधानमंत्री कुसुम ब योजनेचा लाभ घेण्यासाठी माझ्याजवळ 7/12 नसल्या कारणाने मी खालीलपैकी कागदपत्रे अपलोड करणे अपेक्षित आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. तर यामध्ये आपल्याला वनपट्टी प्रमाणपत्र, तलाट्याचा दाखला, त्याचप्रमाणे आपण येथे पाहू शकतात की संबंधित क्षेत्राचा तलाठी कार्यालयाने दिलेला कारणापुरता नकाशा. तर हे कागदपत्र आपल्याला तेथे अपलोड करावे लागणार आहे जर आपली जमीन ही वनपट्ट्या अंतर्गत येत असेल तर. तर येथे मी नाही करतो, सबमिट करतो.
त्यामुळे हे ऑप्शन आपण व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर येथे ऑनलाईन अर्जासाठी भरणा याच्यावर मी क्लिक करतो. तर आपण येथे पाहू शकतात की येथे शेत जमिनीचे क्षेत्र येथे हेक्टरमध्ये आहे, त्यानंतर इकडे एकरमध्ये आहे. तर 1 हेक्टरपर्यंत आपल्याला येथे 3 HP पंप हा मिळणार आहे. 1 ते 2 हेक्टरपर्यंत जर आपली शेतजमीन असेल तर आपल्याला 5 HP आणि 2 हेक्टरपेक्षा जास्त असेल तर आपल्याला इथे 7.5 HP पंप हा मिळणार आहे. आणि इथे उपलब्ध कोटा पाहू शकतात की 3 HP अवेलेबल आहे, 5 HP पण आहे आणि 7.5 HP पण आहे. तर खाली येथे आपण पाहू शकतात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य व कोटा उपलब्धतेनुसार पंप मंजूर करण्यात येईल. तर आपल्याला इथे लाभार्थी हिस्सा भरण्याची प्रक्रिया याच्यावर मी क्लिक करतो. त्यानंतर आपण येथे पाहू शकतात की एकूण रक्कम ₹6. त्यानंतर आपण येथे लाभार्थी हिस्सा भरण्याची प्रक्रिया याच्यावर मी क्लिक करतो. त्यानंतर येथे लिव्ह पेज याच्यावर मी क्लिक करून घेतो. तर हे जे काही पेज आहे पेमेंट गेटवेकडे रिडायरेक्ट केले जाईल. त्यानंतर आपल्याला येथे बिलिंग इन्फॉर्मेशनमध्ये त्या शेतकऱ्याचे नाव टाकायचे आहे, येथे पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर आपला पिनकोड येथे टाकून घ्या. पिनकोड टाकल्याच्या नंतर जिल्हा आणि इथे आपले स्टेट येऊन जाईल. त्यानंतर येथे मोबाईल नंबर टाकायचा आहे, येथे ईमेल ID हा टाकायचा आहे. त्यानंतर येथे खाली आपण पेमेंट इन्फॉर्मेशनमध्ये पाहू शकतात की क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI यापैकी कोणत्याही एका माध्यमातून आपण येथे पेमेंट हे करू शकतात. तर मी येथे UPI द्वारे येथे हे पेमेंट करणार आहे. तर आपण हा बारकोड स्कॅन करून सुद्धा येथे पेमेंट करू शकतात किंवा आपला येथे जो काही UPI ID आहे तो UPI ID टाकून पण आपण येथे पेमेंट करू शकता. तर मी हा बारकोड स्कॅन करून येथे पेमेंट हे करून घेतो. तर आपल्या येथे पेमेंट झालेले आहे आणि आपल्याला परत पहिल्या स्टेपला येथे आपण आलेलो आहोत. पेमेंट केल्याच्या नंतर आपल्याला येथे पहिल्या स्टेपला येथे रिडायरेक्ट केले जाते. तर मी इथे क्लोज करतो. त्यानंतर आपल्याला परत एकदा इथे माहिती भरायची आहे, आपण जी सुरुवातीला भरली होती ती. तर मी येथे डिझेल हे निवडलेले आहे. त्यानंतर येथे डिझेल, त्यानंतर येथे होय आणि सबमिट करतो. त्यानंतर आपल्याला येथे आधार कार्ड नंबर हा टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला येथे आपला लँड डिस्ट्रिक्ट, त्यानंतर लँड तालुका, त्यानंतर लँड व्हिलेज हे आपल्याला येथे निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि परत येथे आपली कास्ट ही येथे निवडून घ्यायची आहे. आणि आपल्याला ही जी काही माहिती आहे जेथे आपली जमीन असेल तिथलीच माहिती आपल्याला इथे भरायची आहे की आपला जिल्हा, तालुका, गाव ही माहिती आपल्याला तिथली येथे भरायची आहे की जिथे आपली जमीन आहे. त्यानंतर आपल्याला परत येथे पेमेंट फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन मी याच्यावर क्लिक करतो. त्यानंतर येथे परत आपल्याला प्रोसीड बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मी येथे लिव्ह पेज हे करतो. त्यानंतर आपल्याला येथे परत एकदा सिलेक्ट ऑप्शनमधून इथे आपण पाहू शकतात की डिझेल पंप युजर, तर आपल्याला इथे यस करायचे आहे. त्यानंतर आपल्याला परत येथे डिझेल हे निवडून येथे होय करायचे आहे आणि सबमिट करायचे आहे. ही बाकीची माहिती नाही भरलेली तरी चालते. त्यानंतर आपण जे काय पर्सनल डिटेल आणि लँड डिटेल फिलअप केली होती तेथील माहिती आपल्याला इथे दाखवली जात आहे. येथे आधार कार्ड नंबर, त्यानंतर स्टेट, त्यानंतर आपला लँड डिस्ट्रिक्ट, लँड तालुका, लँड व्हिलेज, त्यानंतर आपल्याला मुख्य म्हणजे आपला येथे गट नंबर म्हणजे सर्वे नंबर हा टाकायचा आहे. सर्वे किंवा गट नंबर आपण येथे टाकल्याच्या नंतर आपल्याला येथे टाईप ऑफ लँड होल्डर्स, तर येथे ती जमीन स्वतःची आहे का सामायिक क्षेत्राची आहे तर ते ऑप्शन आपल्याला येथे निवडायचे आहे. तर मी येथे स्वतःची निवडतो. त्यानंतर आपल्याला येथे हिस्सा नंबर म्हणजेच परत गट नंबर आपला येथे येऊन जाईल
तो आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर लँड ओनर्स, त्या गटामध्ये जेवढे काही नावे असतील त्यांची नावे आपल्याला येथे लँड ओनर्स या टॅबमध्ये दाखवली जाईल. तर आपले नाव येथे पाहून घ्या आणि ते नाव आपण येथे निवडून घ्यायचे आहे. नाव निवडल्याच्या नंतर त्या लाभार्थीच्या नावावर त्या गटामध्ये किती जमीन आहे त्याची माहिती ही ऑटोमॅटिक येथे फिलअप होऊन येईल. जसे की आपण येथे पाहू शकतात की टोटल लँड एरिया इथे 64 आर दाखवत आहे. त्यानंतर येथे फर्स्ट नेम, फादर किंवा हजबंड नेम, त्यानंतर सरनेम ही माहिती ऑटोमॅटिक येथे येऊन जाईल आपण हे ऑप्शन निवडल्याच्या नंतर. त्यानंतर येथे आपल्याला जेंडरमध्ये मेल आहे की फिमेल हे आपल्याला येथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला येथे सबमिट ॲप्लिकेशन याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला येथे यस कंटिन्यू याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला येथे लिव्ह पेज याच्यावर क्लिक करून घ्यायचे आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP हा पाठवला जाईल. तो OTP आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय OTPवर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक MKID आणि पासवर्ड हा पाठवला जाईल. तर तो आपल्याला MKID आणि पासवर्ड टाकून आपल्याला इथे लॉग इन करायचे आहे. आणि आपल्याला यासाठी पुढील जी काही प्रोसेस आहे तर यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ हा बनवलेला आहे. त्याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तो व्हिडिओ पाहून आपण पुढील प्रोसेस ही आपल्याला येथे कंप्लीट करून घ्यायची आहे.